मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या या ठिकाणी पोस्ट ऑफिस विभागाअंतर्गत 44,228 जागांसाठी जी भरती आलेली आहे, त्याच्यामध्ये 3,170 जागा आपल्या महाराष्ट्राला आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत, सोबतच कोणत्या कॅटेगरीच्या कुठं जागा आहेत, कशाप्रकारे बघायचं, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि फक्त या ठिकाणी 20% लोक सबस्क्राईब करतात आणि 80% लोक व्हिडिओ बघतात, फक्त सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्याला किती किती जागा आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नांदेड जिल्ह्याला 52 जागा आहेत, परभणी जिल्ह्याला 57 जागा आहेत, वर्धा जिल्ह्याला 60 जागा आहेत, श्रीरामपूर ला या ठिकाणी बघा जिल्हा नाही, या शहराला 62 जागा आहेत. तर मित्रांनो, या सर्व जागा मी तिथून चांगल्या प्रकारे लक्षपूर्वक काळजी करून लिहिलेल्या आहेत चांगल्या प्रकारे. मालेगाव शहराला 65 जागा आहेत, सांगली जिल्ह्याला एकूण 110 जागा आहेत, धुळे जिल्ह्याला 113 जागा आहेत, बघू शकता. यवतमाळ जिल्ह्याला 119 जागा आहेत, पुणे मोफसिल बघू शकता, पुणे मोफसिलला 123 जागा आहेत. त्याच्यानंतर अहिल्यानगर 66 जागा आहेत, अकोला जिल्ह्याला 65 जागा आहेत, नागपूर शहरला 5 जागा आहेत, पुणे शहर वेस्ट 6 जागा आहेत, पुणे शहर ईस्ट आणि वेस्ट बघू शकता, पुणे शहर वेस्टला 6 जागा, ईस्टला 21 जागा आहेत. त्याच्यानंतर मुंबई शहर वेस्ट 10 जागा, अमरावतीला 73 जागा, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 37 जागा, बारामतीला 54 जागा, बीडला 22 जागा आहेत, भुसावळ शहर 36 जागा, बुलढाणा बघू शकता 38 जागा, त्याच्यानंतर चंद्रपूरला सर्वात जास्त जागा आहेत, बघू शकता. सर्वात जास्त कोठे फॉर्म भरावा याच्यासाठी पुढे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर 1 जागा, मिरज शहर 2 जागा, भुसावळ या ठिकाणी बघू शकता 2 जागा. या ठिकाणी भुसावळ एका ठिकाणी 36 जागा आहेत आणि एका ठिकाणी 2 जागा आहेत. हे बघून घ्यायचं आहे, पिनकोड नुसार तुम्हाला लक्षात येईल. नाशिक शहर 21 जागा, सोलापूर 49 जागा, नवी मुंबई 51 जागा, जळगाव 52 जागा, पंढरपूर शहर 66 जागा, सातारा 74 जागा, ठाणे 76 जागा, कोल्हापूर 78 जागा, पालघर 78 जागा, कराड 82 जागा, गोवा 87 जागा. त्याच्यानंतर धाराशिव 94 जागा, सिंधुदुर्ग 102 जागा, रायगड जास्त जागा आहेत 151 जागा, रत्नागिरी इथे देखील जास्त जागा आहेत 215 जागा, नागपूर मोफसिल 180 जागा आणि चंद्रपूर वरती देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे, किती जागा तर 418 जागा, 418 जागा, 418 ते 15 जागा आहेत. आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे आपण बघितलेले आहेत. आता या ठिकाणी सर्वात जास्त जागा कोठे कमी कट ऑफ लागू शकतो. आता बघू शकता, चंद्रपूरला 415 जागा आहे, येथे थोडे या ठिकाणी जास्त जागा, जास्त फॉर्म आल्यामुळे येथे कट ऑफ मीडियम लेवलचा राहू शकतो. त्याच्यानंतर रायगडला कमी कट ऑफ लागू शकतो, रत्नागिरीला देखील कमी लागू शकतो. ठीक आहे, नागपूर मोफसिलला देखील 180 जागा आहेत, तिथे देखील कमी लागू शकतो. आणि जर मीडियम जागा बघितला तर अमरावतीला येथे कट ऑफ कमी लागेल, छत्रपती संभाजीनगरला येथे देखील कमी लागू शकतो मीडियम जागा. त्याच्यानंतर पुणे मोफसिल येथे थोडा कट ऑफ जास्त लागण्याची शक्यता आहे, पुण्यामध्ये जास्त टक्केवारीची मुले असतात. त्याच्यानंतर नाशिक मालेगाव आहे 65 जागा, येथे कमी कट ऑफ लागू शकतो, वर्ध्यात देखील कमी कट ऑफ लागू शकतो. अशा प्रकारे हे कमी जिल्ह्याच्या या ठिकाणी मीडियम जागा बघून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आता बरेच मुलांचा एक प्रश्न आहे की समजा बीडला 22 जागा आहे, तर कोणत्या कॅटेगरीच्या आहेत, कशा प्रकारे बघायचं. तर बघू शकता, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरीच समजेल. तर मित्रांनो, जागा बघून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला Google Chrome वरती यायचं आहे आणि बघू शकता या ठिकाणी इंडिया पोस्ट कशा प्रकारे मी सर्च केलेली आहे, अशा प्रकारे सर्च करायचं आहे. अशा प्रकारे सर्च केल्याच्या नंतर खाली तुम्हाला जी या ठिकाणी बघू शकता इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन अशी जी वेबसाईट दिसेल, बघू शकता इथं खाली राज्यांची नावे दिसत आहेत, 4-5 राज्यांची, 7 जिल्ह्यांची. इंडिया पोस्ट GDS अशी जी वेबसाईट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता मी त्याच्यावरती क्लिक केले. आता या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर हे वेगवेगळे एवढे या ठिकाणी एकूण 23 राज्यांमध्ये ही या ठिकाणी ही भरती आलेली आहे. तर आपल्याला जास्त इतर राज्यांचं काही घेणं देणं नाही. तुम्ही इतर कोणत्याही राज्यामध्ये देखील फॉर्म भरू शकता, कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता. कोणत्याही राज्यामध्ये फॉर्म भरला तरी चालेल. फक्त तेथील जी लोकल लँग्वेज आहे
ती तुम्हाला येणे गरजेचे आहे. समजा मी गुजरातला फॉर्म भरला तर गुजरातची गुजराती लोकल लँग्वेज आहे तेथील गुजराती लँग्वेज मला येणे गरजेचे आहे. ओडिसामध्ये भरला तर ओडिसी येणे गरजेचे आहे. तशाच प्रकारे आपला जो महाराष्ट्र आहे येथे कोकणी किंवा मराठी यांपैकी एक भाषा येणे गरजेचे आहे. आता सिंपली बघू शकता महाराष्ट्राच्या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. बघू शकता. मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या ऑप्शनवरती क्लिक केले. ठीक आहे. आता इथे या ठिकाणी जी-डी-एसची नोटिफिकेशन दिसेल. जी-डी-एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल बघू शकता जुलै 2024 बघू शकता ऑन पोस्ट 44,228 ॲप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट 15 तारखेपासून या ठिकाणी चालू झालेले आहेत. तर 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही भरू शकता. लक्षात घ्यायचं आहे. तर आता मित्रांनो बघू शकता हे एकूण किती जिल्हे आहेत हे वेगवेगळे या ठिकाणी एकूण बघू शकता. एकूण वेगळी या ठिकाणी शहरे दिलेली आहेत. एकूण 41 आहेत. किती? तर 41 आहेत. समजा या ठिकाणी आता मी महाराष्ट्राच्या याच्यावरती आलेलो आहे. तुम्हाला फॉर्म या ठिकाणी कुठल्या जागा बघायच्या इथे बघू शकता. सिलेक्ट डिव्हिजन नावाचा जो ऑप्शन आहे आणि इथे व्ह्यू पोस्ट. आता समजा मला या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट डिव्हिजनवरती मी क्लिक केले. आता इथे कोणत्या राज्याच्या बघायचं कोणत्या जिल्ह्याचे बघायचे आहे. समजा मला या ठिकाणी अमरावतीच्या बघायच्या आहेत. बघू शकता अमरावती या ठिकाणी अमरावती मी क्लिक केले. त्याच्यानंतर इथं व्ह्यू पोस्टवरती मी क्लिक करणार. बघू शकता नेट लोडिंग होईल आणि व्ह्यू पोस्टवरती बघू शकता. अशा प्रकारे जागा तुम्हाला दिसतील. तर अमरावती डिव्हिजन या ठिकाणी जिल्हा, ऑफिस नेम आणि या ठिकाणी बघू शकता जे कोणत्या जागा रिकाम्या आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या आणि या ठिकाणी मराठी भाषा आणि इकडं पिन कोड बघू शकता. इकडे पिन कोड तुम्हाला बघायला भेटेल. आता या ठिकाणी बघू शकता 1 मिनिट ठीक आहे. झूम जास्त झाली होती. तर बघू शकता अमरावतीमध्ये या ठिकाणी बघू शकता आडगाव हे ऑफिसचं नाव आडगाव. बघू शकता आडगावला या ठिकाणी जी-डी-एस यू-आर कॅटेगरीची एक जागा आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं अमरावतीमध्ये बघू शकता अंजनवंती बघू शकता इथे या ऑफिसला या ठिकाणी बघू शकता ओबीसीची जागा रिकामी आहे. अशा प्रकारे येथे बघू शकता अमरावती डिव्हिजन अंजनवंती इथं बघू शकता जी-डी-एस ए-बी-पी-एम बघू शकता एस-टी कॅटेगरीची जागा रिकामी आहे. असे प्रत्येक जिल्ह्याचे. आता दुसरा जिल्हा मी घेऊन दाखवतो बघू समजा ठीक आहे. 1 मिनिट ठीक आहे. आता बघू शकता मला इथे महाराष्ट्र मी पुन्हा एकदा सिलेक्ट केले. महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्या नंतर आता पुन्हा या ठिकाणी मला समजा बघायचे आहे नाशिकच्या जागा. तर नाशिकच्या इथं सिलेक्ट डिव्हिजनवरती मी क्लिक करेल. सिलेक्ट डिव्हिजनवरती क्लिक केले आणि इथं नाशिक ठीक आहे. नाशिक मी क्लिक करणार आहे. इथं बघू शकता नाशिकवरती मी क्लिक केले आणि आता इथं खाली आल्याच्या नंतर बघू शकता व्ह्यू पोस्टवरती तुम्हाला जायचं आहे. बघू शकता फॉर्म भरण्या अगोदर या जागा तुम्हाला बघणे गरजेचे आहे. एखाद्या ठिकाणी आपण फॉर्म भरतोय तिथे आपली कॅटेगरीची जागा आहे की नाही. तर बघू शकता नाशिक डिव्हिजनवरती आलो. नाशिक डिव्हिजन इथं बघू शकता चास या पोस्ट ऑफिसला या ठिकाणी जी-डी-एस यू-आरची जागा ही रिकामी आहे. इथे एक जागा रिकामी आहे. त्याच्यानंतर जर खाली बघितलं वेगवेगळी गावे आहेत, ऑफिस आहेत बघू शकता. पिंपला इथं बघू शकता नाशिक डिव्हिजन पिंपलाड हे गाव आहे, हे ऑफिस आहे. येथे जी-डी-एस बघू शकता एस-सी कॅटेगरीची जागा इथे रिकामी आहे. अशा प्रकारे जागा बघूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जागा बघितल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव येणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता नाशिकला 21 जागा रिकाम्या आहेत. तिथे आकडा दिसेल. तर प्रत्येक ठिकाणी जास्त करून एकच जागा रिकामी आहे. हुकचूक एखाद्या ठिकाणी फक्त 2 जागा रिकाम्या आहेत. आता पुन्हा या ठिकाणी मी दुसरा ठीक आहे. पुन्हा मी तुम्हाला दुसऱ्या या ठिकाणी घेऊन दाखवतो. दुसऱ्या जिल्ह्याच्या जागा दाखवतो. ठीक आहे. बघू शकता. आता पुणे ईस्टवरती मी क्लिक केले. ठीक आहे. इथे समजा इथं पोस्ट सिलेक्शनवरती डिव्हिजनवरती जायचं सिलेक्ट डिव्हिजन. त्याच्यानंतर आता मला कोणत्या जिल्ह्याची बघावा तुम्ही सांगा आता. समजा मी सातारा. इथं सातारा जिल्ह्यावरती मी आलो बघू शकता. सातारावरती क्लिक केले. त्याच्यानंतर इथं व्ह्यू पोस्ट. सातारा याच्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत तुम्हाला लगेच चांगल्या प्रकारे कोणत्या ऑफिसला कोणत्या कॅटेगरीची जागा रिकामी आहे ते बघायला भेटेल. आता बघू शकता साताऱ्यावरती मी आलो. त्याच्यानंतर सातारा आता समजा याच्यापैकी कोणतंही ऑफिस घेतलं. समजा मी इथला आहे. समजा मी बघू शकता डिव्हिजन समजा बिरवाडीचा आहे समजा. मी बिरवाडी ऑफिस जवळ राहतो. मला तिथे फॉर्म भरायचा आहे. तुम्ही कुठेही भरू शकता. कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरू शकता. समजा मला सातारा जिल्ह्यातील बिरवाडी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर बिरवाडीमध्ये बघू शकता. मी इथं बिरवाडी सातारा डिव्हिजन बिरवाडी गेलो ऑफिस. त्याच्यानंतर इथं ओबीसी कॅटेगरीची जागा आहे. परंतु माझी एस-टी कॅटेगरी आहे. तर ह्या बिरवाडीमध्ये बघू शकता माझी एस-टी कॅटेगरी जागा नाही. ओबीसीची आहे, यू-आरची आहे परंतु एस-टीची नाही. तर एस-टी कॅटेगरीची जागा तुम्ही बघून घ्यायची. समजा मला एस-टी बघू शकता. तर इथं गावदोशी सातारा डिव्हिजनमध्ये गावदोशी या ऑफिसला या ठिकाणी बघू शकता एस-टी कॅटेगरीची एक जागा आहे. अशा प्रकारे सर्व जागा तुम्ही बघूनच फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. विशेषतः एस-सी, एस-टी कॅटेगरी असेल तर 80 प्लस जर मार्क असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे फॉर्म भरून द्या. ओबीसी जर असेल तर
88 प्लस असतील तर तुम्ही फॉर्म भरून द्या. आणि जर तुम्ही ओपन वगैरे असेल तर तुम्ही 90 प्लस असेल तर फॉर्म भरा. कारण प्रत्येक वर्षीचं वेगवेगळे मेरिट जर बघितलं तुम्ही मागच्या वर्षी 6 लिस्ट लागल्या होत्या. त्यांचा सर्वांचा कट ऑफ चांगल्या हाय गेलेला तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो याच्यामध्ये कोणताही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.